नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज चैत्र शुक्ल प्रतिपदा अखिल विश्वातील माझ्या तमाम हिंदू मराठी बंधू भगिनी आणि माता पित्यांना आजच्या या हिंदू नूतन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे आशीर्वाद मागतो। 3.5 मुहूर्तांपैकी आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि क्रमांक 1 चा मुहूर्त अर्थात गुढीपाडवा, त्यानंतर दसरा अर्थात विजयादशमी हा दुसरा पूर्ण मुहूर्त मानला जातो, त्यानंतर अक्षय तृतीया हा तिसरा पूर्ण मुहूर्त आणि बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीतला पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो। अशा या 3.5 मुहूर्ताचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण आहे। मित्रांनो, तसं बघायला गेलं तर आज चैत्र शुक्ल प्रतिपदा या तिथीचा क्षय झालेला आहे, ज्याला आपण क्षय तिथी म्हणतो। याचा अर्थ काय आहे की आज सूर्योदय 6:44 झाला आणि काल सुरू झालेली अमावास्या ही 6:54 होती। त्यामुळे चैत्र शुक्ल प्रतिपदा या तिथीचा क्षय झाला असं म्हणतात। अर्थात ही एक खगोलीय घटना आहे। कालगणनेची जी ॲडजस्टमेंट असते, जी काल निर्णयकारांनी केलेली असते, त्यापैकी एक करेक्शन आहे। त्यामुळे क्षय तिथी म्हणा किंवा एखादी भद्रा तिथी म्हणा, यांनी घाबरून जायचं कारण नाहीये। बरेचसे लोकांचे प्रश्न आले, फोन आले की गुढीपाडवा कधी साजरा करायचा, गुढी कधी उभारायची आज। तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की 6:54 जेव्हा अमावास्या संपते त्यानंतर तुम्ही गुढी उभारू शकता, त्याची पूजा करू शकता। आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो एक महत्त्वाचा आणि अत्यंत आवश्यक असा विषय आहे, जो बरेच दिवस माझ्या मनात होता। त्या विषयाचं नाव आहे पंचांग। पंचांग म्हणजेच आपल्या हिंदू धर्माचं कॅलेंडर म्हणा। तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही कालगणना करणारी जी 5 अंग आहेत, ज्याची रोजची माहिती तुम्हाला मिळते, ते दर्शवणारं कॅलेंडर अर्थात पुस्तक म्हणजेच पंचांग आहे। त्या पंचांगाविषयी मी बोलणार आहे। मित्रांनो, जुन्या जमान्यामध्ये बरेचसे जे पंडित ज्योतिषी होते प्रत्येक गावागावात, त्यांना इतरत्र कुठली आजच्या काळासारखी अद्ययावत साधनं किंवा मोबाईल किंवा ॲप्स हे उपलब्ध नव्हते। तर ते पंचांगावरून जवळजवळ अचूक भविष्यकथन किंवा फलादेश हे द्यायचे आणि ते अचूक ठरायचे। मित्रांनो, माझी सगळ्यांना विनंती आहे, सर्व तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की प्रत्येकाच्या घरी पंचांग हे असलंच पाहिजे। जसं आपण इतर सुखसोयी सगळ्या आपल्या घरी अद्ययावत करतो, तसं आपल्या देवघरामध्ये पंचांग हे असलंच पाहिजे। मित्रांनो, मग ते कोणाचंही असू देत, दाते पंचांग असू देत, निर्णय सागर असू देत, काल निर्णय असू देत, जसं उपलब्ध असेल त्याप्रमाणे पाहिजे। आणि आपली हिंदू परंपरा अशी आहे, शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी घरातला जो कर्ता पुरुष असतो किंवा जो बुजुर्ग असतो, त्यांनी पंचांगाच्या अर्थात हे जे संवत्सर आहे त्या संवत्सराच्या फलाचं वाचन करायचं मोठ्याने आणि घरातील सर्वांनी त्याचं भक्तिपूर्वक श्रवण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे येणारं पूर्ण वर्ष हे अत्यंत चांगलं, सुखसमृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी आणि धनसंपदेचं जातं। आणि हा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे आणि घ्यायला पाहिजे। तर आज मी दुसरं काही करणार नाहीये। पंचांगातील संवत्सर फलाचं मी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यात दिलेले फलिताचे ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे।
आता या संवत्सराचं नाव काय आहे यंदा? हे शालिवाहन शक 1948 आहे. पराभव नाव संवत्सर असं या संवत्सराचं नाव आहे. विक्रम संवत 2082-83 आणि इसवी सन 26-27. पराभव नाम संवत्सर म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही आहे. ते संवत्सराचं एक नाव आहे. मागच्या वर्षी जे आता वर्षकाल सरलं त्या संवत्सराचं नाव विश्वावसू होतं. तसंच आता या वर्षीच्या संवत्सराचं नाव आहे पराभव नाम संवत्सर. तर पंचांगातल्या या संवत्सर फलाचं त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे त्याचं वाचन करणार आहे. ते जरूर तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंब श्रवण करा. आणि शास्त्रकर्त्यांचा हा अनुभव आहे आणि अचूक असं त्यांचं मार्गदर्शन आहे की हे संवत्सर फल श्रवण केल्याने पूर्ण कुटुंबाची सुख समृद्धी आरोग्य हे जोपासलं जातं आणि पूर्ण वर्ष हे आनंददायी प्रकाराने हे पार पडतं. तर मी सुरुवात करतो. माझ्या हातामध्ये दाते पंचांग आहे आणि हे सगळ्यांनी मनापासून याचं श्रवण करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. अथ संवत्सर फलम. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघरी ध्वज गुढ्या व तोरणे उभारावीत. मंगल स्नान करून देवांची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकाराने भूषित करून उत्साह करावा. त्यानंतर घरातील कर्त्या व्यक्तीकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात. मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण चिंचेत घालून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते आणि पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. आता मित्रांनो, हे जे विविध अधिपती आहेत हे आपले 9 ग्रह आहेत. त्यांचं फल कसं या वर्षात मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे विविध अधिपती आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगेन. हे कुठले कुठले ग्रह आहेत. राजा या संवत्सर वर्षाचा हा गुरु आहे ज्युपिटर. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू
तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. आता आपण या संवत्सर वर्षाचे जे एक शास्त्रकारांनी केलेलं एक मंत्रिमंडळ म्हणा की ह्या वर्षी त्या मंत्रिमंडळाची सत्ता असणार आहे, त्याची माहिती घेऊया. राजा हा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. मंगळ हा मंत्री आहे, त्यामुळे पाऊस थोडासा कमी पडेल, मध्यम पडेल असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे थोडीशी भांडणं लोकांमध्ये वाढायची शक्यता थोडी आहे. मेघाधिपती चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे, त्यामुळे पाऊस थोडा कमी पडेल. लोकर आणि लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. नीरसाचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा नक्षत्रातला प्रवेश 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 सूर्य हा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचं फळ म्हणजे धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. त्यानंतर पशुपालक हा साक्षात भगवान श्रीकृष्ण असल्यामुळे जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघ निवास म्हणजे ढगांचा निवास माळ्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. आता शास्त्रकारांच्या भाषेत यावर्षी 3 आढक म्हणजे पर्जन्यमान हे मध्यम असून म्हणजे काही काळजी करायचं कारण नाहीये. त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वाच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. हा आजच्या या पंचांगात दिलेल्या संवत्सर फलाचा महत्त्वाचा भाग मी आपल्याला वाचून दाखवला. मित्रांनो, पंचांग हे अत्यंत उपयोगी असं एक पुस्तक म्हणा किंवा आपलं हिंदू कॅलेंडर म्हणा, जे मी सांगितल्याप्रमाणे सर्व हिंदू बंधू भगिनींच्या घरी असलंच पाहिजे. आणि ते कसं बघायचं हे अत्यंत सोपं आहे. पंचांग कसे पाहावे हे सुद्धा पंचांगामध्ये, दाते पंचांगामध्ये हे पृष्ठ क्रमांक 2 वर दिलेलं आहे. आता तुम्हाला मी एक अत्यंत उपयोगी असा एक तक्ता दाखवणार आहे स्क्रीनवर, ज्यामध्ये तुमचा दिवस कसा जाणार आहे, आपला आजचा दिवस कसा जाणार आहे याची कल्पना तुम्हाला जवळजवळ 80 ते 90% येऊ शकते. तो तक्ता तुम्ही स्क्रीनवर बघताय आता. त्याच्यामध्ये पौष महिन्यापासून ते पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष असे
12 महिने 12 महिन्यांचे कॉलम आहेत आणि खाली तिथ्या दिलेल्या आहेत. म्हणजे प्रतिपदा म्हणजे 1 नंबरची तिथी आणि द्वादशी म्हणजे 12 नंबरची तिथी. आता त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा याला तृतीया, चतुर्थी आणि पंचमी या तिथीचे जे फलादेश आहेत किंवा जे फलित आहे ते तुम्ही बघू शकता. अर्थात तुम्हाला त्या त्या दिवसाची तिथी ही माहिती पाहिजे की तिथी कधी सुरुवात होते आहे आणि कधी संपते आहे. आणि त्या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आजचा दिवस कसा जाईल. आता काही काही दिवसाचं जे काही फलित आहे ते वस्तुलाभ, संकट टळे, मित्र मिळे असं असतं. कधी कधी क्लेश होय, नाश ना होय असं पण असतं. म्हणजे आपण समजा मुंबईत राहतोय तर क्लेश याचा अर्थ काय होऊ शकतो की आपण ट्रॅफिकमध्ये अडकणं असा होऊ शकतो. त्यानंतर वस्तुलाभ, संकट टळे, एखादा आपला मित्र घरी येऊ शकतो, मित्राचं एक चांगला योग घरी यायचा असू शकतो. असं हे सगळ्या तिथीचं दिनविशेष ज्याला आपण म्हणू हे दिलेलं आहे पंचांगामध्ये. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ह्याच्यामध्ये फक्त एक अपवाद असा आहे की अमावस्येला कुठलंही फलित कथन किंवा भविष्य कथन केलं जात नाही. कारण 15वी तिथी ही एकतर पौर्णिमा येते किंवा अमावस्या येते. तर अमावस्येचं फलित होत नाही. त्रयोदशी आणि चतुर्दशी आणि पौर्णिमेच्या ऐवजी तुम्ही तृतीया, चतुर्थी आणि पंचमी हे बघायचं आहे त्या त्या महिन्याच्या तिथीच्या दिवशी. आणि उजवीकडे बघताना त्या पर्टिक्युलर रोमध्ये तुम्हाला त्या दिवसाचं काय दिनविशेष आहे किंवा भविष्य आहे ह्याची कल्पना येते. उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो. आता माझ्यासमोर पंचांग आहे, त्यातलं एक साधारण एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो. तुम्ही स्क्रीनवर बघा. आज चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, पण मी त्याचं आज भविष्य कथन तुम्हाला ह्या तक्त्यामार्फत सांगणार नाही. याचं कारण आज प्रतिपदा तिथीचा क्षय झालेला आहे. आपण दुसरी उदाहरणार्थ एक तिथी घेऊया की उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल घ्या चैत्र शुक्ल अष्टमी. बघा तुम्हाला जो तक्ता दिसतोय त्यामध्ये 4 नंबरचा जो कॉलम आहे तो चैत्र महिन्याचा कॉलम आहे आणि तिथून तुम्ही खाली या, त्यातला 5 नंबरचा जो रो आहे तो अष्टमीचा रो आहे. मग त्याच्या उजवीकडे तुम्ही त्या समान लाईनमध्ये बघा फलश्रुती काय दिलेली आहे. वस्तुलाभ, संकट टळे, मित्र मिळे. त्याच्याच बरोबर पुढे गेल्यानंतर 4 प्रहर दिलेले आहेत. आपल्या 24 तासाचे 4 प्रहर म्हणजे 6-6 तासाचा एक प्रहर. त्याचं फलित काय होणार आहे की पहिल्या प्रहरमध्ये संकट दिलेलं आहे, दुसऱ्या प्रहरामध्ये क्लेश दिलेला आहे, तिसऱ्या प्रहरामध्ये भाग्य लिहिलेलं आहे, चौथ्या प्रहरामध्ये सौख्य लिहिलेलं आहे. आणि ज्या 4 दिशा आहेत त्या दिशेला गेल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी काय फळ मिळू शकतं हेही दिलेलं आहे. उदाहरणार्थ पूर्वेला गेल्यानंतर लाभ होईल, दक्षिणेला गेल्यानंतर द्रव्य प्राप्ती लिहिलेली आहे, पश्चिमेला गेलं तर धन म्हटलेलं आहे आणि उत्तरेला म्हटलं गेलं तर सौख्य म्हटलेलं आहे. असं हे टेबल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून जर मोबाईलमध्ये जर जतन करून ठेवलं, मी आमच्या ऑफिसमधील आमच्या सहकाऱ्यांना दिलेलं आहे ऑलरेडी आणि त्याचा त्यांना फायदा होतो नेहमी की तुम्हाला घरातून बाहेर पडताना एक आयडिया येते की आजचा दिवस कसा जाईल बाबा. आता त्यामध्ये काही काही ज्या अप्रिय फलश्रुती आहेत त्यामध्ये एक फलश्रुती अशी आहे की महाभय होय, महाभारत उपजे. म्हणजे ह्यावेळेला आपल्याला शास्त्र काय सांगतंय की आज तुम्ही थोडी काळजी घ्या, कुठल्याही इतरांच्या वादामध्ये पडू नका, आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा, आपल्या बोलण्यामुळे कोणाला दुखावलं जाईल असं काही बोलू नका जेणेकरून महाभारत घडू शकतं. हा त्याचा संदेश आहे. गृहचिंता, क्लेश होय, मित्र संकट असं एखाद्या तिथीचं फलश्रुती आहे. त्यावेळेला आपल्याला कुठल्या तरी मित्राला मदत करायची वेळ येऊ शकते. घरात काहीतरी गृहचिंता म्हणजे साध्या असतात की बाबा प्लंबरला बोलवा, हे बिघडलंय,
तो पाईप ओव्हरफ्लो झाला आहे, या अशा काहीतरी चिंता आपल्याला लागू शकतात. त्याची आपल्याला आधी कल्पना येते की काहीतरी घरातल्या गोष्टी आपल्याला आपलं कर्तव्य करायचं राहिलं ते करायला लागू शकतं आजच्या दिवशी. असे हे टेबल तुम्ही बघा. प्रतिपदेपासून ते द्वादशीपर्यंत जर तुम्ही पहिला कॉलम बघितला तर ते त्याचे सगळं ही फलश्रुती दिलेली आहे आणि अत्यंत उपयोगी पडते ही मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे की एखादं महत्त्वाचं काम जर करत असेल तर ते आपण समजा अशी जर समजा काही आता बहुवाईट येणे देणे करू नये अशी चैत्र महिन्याच्या एकादशीला हे फलश्रुती आहे बघा. 11 नंबर जिथे लिहिलं आहे चैत्र महिन्याच्या 4थ्या कॉलममध्ये तिथे लिहिले बहुवाईट येणे देणे करू नये. म्हणजे कोणाला उधार देऊ पण नका आणि कोणाकडनं उधार मागू पण नका असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आर्थिक व्यवहार करताना तुम्ही सांभाळा. आणि हे जवळजवळ 90% खरं ठरतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे पंचांग हे अतिशय महत्त्वाचं असं एक पुस्तक म्हणा किंवा मार्गदर्शक आपल्याला ठरणारं पुस्तक आहे जे आपल्या घरी संग्रही नेहमी ठेवावं हे आवर्जून मी सांगतो. आणि त्याचं वाचन करा. नुसतं संवत्सर फल गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रवण केलं आणि घरच्या कर्त्या पुरुषांनी त्याचं वाचन केलं म्हणून विषय संपत नाही. देवघरात हे कायम पाहिजे आणि वेळोवेळी हे आपण ते रेफर करा आणि तुम्हाला त्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्या प्रकारचे मुहूर्त आहेत. अगदी शेतीच्या कामाचा मुहूर्त, साखरपुड्याचा मुहूर्त, विवाहाचा मुहूर्त, बारशाचा मुहूर्त, मुंजीचा मुहूर्त, काय करायचं, कुठली गोष्ट कधी करायची आहे, गृहप्रवेशाचा मुहूर्त, हे चांगलं गाईड आहे. हे गाईड समजून घ्या. पंचांग म्हणजे कुठला अवघड विषय नाही आहे की तो फक्त कुठल्या तरी चांगल्या पंडितालाच आपण विचारलं पाहिजे. पंचांग तुमचं तुम्हाला पाहता आलं पाहिजे आणि ते एकदा पाहता आलं की तुमच्यामध्ये कसा कॉन्फिडन्स वाढतो बघा आणि तुमचं जीवन त्या त्या तिथीप्रमाणे कसं तुम्ही सुखकर कराल हे तुमच्याच हातात आहे. आज तुर्तास थांबतो. आज सगळ्यांच्या घरी सण आहे. गुढ्या उभारा, आनंद व्यक्त करा. संगीत, नृत्य, कला याचं आदानप्रदान होऊ द्या. आनंद द्या, आनंद घ्या. मी परत एकदा माझ्या तमाम मराठी बंधू भगिनींना आणि मातापित्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया. नूतन वर्षाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.